मुद्द्यावर एक बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी संघटनांची बैठक होती। काय नेमक्या बैठकीमध्ये झालं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, माननीय छगन भुजबळ जी, पंकजाताई, अतुल सावे जी आणि विजय वडेट्टीवार जी आणि ओबीसी जे डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं, जवळपास 40 पदाधिकारी या बैठकीला होते। राज्याचे मुख्य सचिव आणि सर्वच अधिकारी होते। या बैठकीमध्ये ज्या GR संबंधी काही संशय आणि काही जो मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याकरता जी काही परिस्थिती आहे किंवा त्या GR बद्दल काही संभ्रम निर्माण करण्यात आले किंवा संभ्रम ओबीसी शिष्टमंडळाच्या मनात होते, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं। महाज्योतीला निधी मिळणे, ओबीसीचे हॉस्टेल्स असतील आणि ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना उद्योगाकरता सवलती असतील, त्यांना कमी व्याजदराचं कर्ज असेल, हे सर्व बाबीवर चर्चा झाली। सर्वच प्रतिनिधींनी चर्चेमध्ये भाग घेतला आणि यामध्ये जी मागणी होती मूळ की पात्र मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्रच व्हावे, सरसकट कुठल्याही पद्धतीचं GRचं त्या ठिकाणी फायदा घेऊ नये आणि GRचा फायदा घेऊन खोटे प्रमाणपत्र इश्यू होऊ नये, ओबीसीचे कुणबी प्रमाणपत्र इश्यू होऊ नये आणि जे काही त्या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे काही दाखले किंवा खोडतोड केल्याचे दाखले माननीय भुजबळ साहेबांनी बैठकीत मांडले। त्याबद्दलही संबंधित अधिकाऱ्यांनी जर खोटे प्रमाणपत्र दिले किंवा एखाद्याने खोटी दाखले तयार केले किंवा खोडतोड करून दाखले तयार केले, त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल, खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील, त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही। मराठा समाजाचा अधिकार त्या ठिकाणी कायम राहील। ओबीसीच्या ताटातलं कोणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनही घेईल, आम्ही सर्व घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही, कुठलाही GRचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही। चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल। अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी झाली। आम्ही सर्वांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी विजय वडेट्टीवारजी आणि सर्वांना विनंती केली की राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून आणि कोर्टामध्ये आता 5 तारखेला ज्या केसेस टाकल्या ओबीसी समाजाच्या काही व्यक्तींनी की हा GR चुकीचा आहे किंवा हा जो GR काढला तो 2 सप्टेंबरचा तो चुकीचा GR आहे, त्यावर काही कोर्ट केस केलेले आहे हायकोर्टमध्ये, त्याचीही 5 तारखेला सुनावणी आहे। त्यामुळं आता कुठल्याही पद्धतीच्या GRला त्या ठिकाणी जी मागणी आहे GRच बदलला तसा वगैरे कोर्टामध्ये आता केस सुरू असल्यामुळं त्यामुळं अशी कुठली भूमिका आता करता येणार नाही। परंतु हे मात्र दक्षता घेता येईल, कोणतंही चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही। पण 10 तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा, राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विजय वडेट्टीवार आणि सर्व शिष्टमंडळाला केली आहे। सर, श्वेतपत्रिका काढली जाणार का? ज्या पद्धतीने या बैठकीमध्ये मागणी सुद्धा करण्यात आली की चुकीचे कुणबी प्रमाणपत्र दिले जातात आहेत मराठ्यांना, त्या संदर्भात पंकजाताईंनी मागणी केली की श्वेतपत्रिका काढा म्हणून, ती श्वेतपत्रिका काढली जाणार का? शंका व्यक्त केली आहे की असे प्रमाणपत्र खोटे इश्यू झाले आहेत। आधी कुठलीही श्वेतपत्रिका काढताना किंवा काही त्या ठिकाणी पूर्ण माहिती सरकारकडे आल्याशिवाय काही असं करता येत नाही। परंतु
पंकजाताईची सर्वांची मागणी हे आहे की त्यांच्याकडे मराठवाड्यामध्ये किंवा इतर भागामध्ये जे खोटे प्रमाणपत्र आले आहेत त्यावर श्वेतपत्रिका काढा. श्वेतपत्रिका काढण्यापूर्वी ही जे काही माहिती प्रत्येक जिल्ह्याकडे बोलवावी लागेल. आमची ओबीसी सब कमिटी ही माहिती बोलवेल. ओबीसी सब कमिटी जी आहे त्याचा चेअरमन म्हणून मी सांगतो की ही माहिती आम्ही बोलवू की कुठल्या कुठल्या प्रांतांनी कुठल्या कुठल्या तहसीलदारनी कुठले कुठले कास्ट सर्टिफिकेट दिले आहे ही माहिती आम्ही बोलवणार आहे. त्यात जर आम्हाला असं वाटलं की खोटे प्रमाणपत्र इश्यू झाले आहे, खोळातोड झालेली आहे, त्यावर मात्र अंतिम निर्णय माननीय शासन घेईल. पण आमची ओबीसी सब कमिटी पहिला हे व्हेरीफाय करेल की खरंच या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र इश्यू झाले आहे का, त्या ठिकाणी काही खोडतोड झालं आहे का, हे आम्ही पहिले तपासू. जर हा क्वांटम या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वाढला असेल किंवा चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर मग मात्र त्या गोष्टीचा नंतर विचार करता येईल. जरंगे पाटील म्हणतात की 94च्या GR-लाच आम्ही संपूर्ण नाही, आता विजय वडेट्टीवारजी आणि ते शिष्टमंडळ बसलेलं आहे, ते विचार करताय. सरकारची माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनंती केली की राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून राज्यामध्ये जे काही शेतकऱ्याची आज त्या ठिकाणी आपल्याला मदतीची सर्वांची भूमिका आहे त्या भूमिकेचा विचार करून आपण हा मोर्चा त्या ठिकाणी कमी करावा. राज्य शासन केव्हाही जसं आज ओबीसी शिष्टमंडळाची बैठक घेतली, पुन्हा जर काही शंका असतील तर पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा बसवू. मुख्यमंत्रींनी सांगितलं की आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला वेळ देऊ आणि तुमच्या शंकाचं निरसन करू. माननीय मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या त्या ठिकाणी शिष्टमंडळाला विनंती केली आहे की मोर्चा माग घ्यावा. आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली आहे. मला वाटतं की ओबीसी शिष्टमंडळ आमची विनंती मान्य करेल. सर, तुम्ही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहात आणि एकीकडे जरंगे पाटील म्हणतात की थेट आमच्या जर या शासन निर्णयाला हात लावला तर आम्ही 1994चा जो ओबीसींना आरक्षण देण्याच्या संदर्भातला शासन निर्णय त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करू अशी भाषा बोलतात. असं आहे, शेवटी GRचा जो GR काढला गेला त्या GRचा दुरुपयोग किंवा चुकीचा उपयोग किंवा चुकीचा अर्थ काढून आमच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र चुकीचे दिले असतील तर त्याची तपासणी होईल. जर खोडतोड केली असेल दाखल्यामध्ये, जन्म दाखल्यामध्ये, वंशावळीच्या दाखल्यामध्ये खोडतोड केली असेल तर त्या ठिकाणी ते दाखले रद्द होतील. उद्या व्हॅलिडिटीमध्ये जेव्हा जातील तेव्हा चुकीचं केलं असेल तर व्हॅलिडिटी कमिशन आहे, व्हॅलिडिटी कमिटी आहेत, तिथे त्या ठिकाणी तपासणी होईल. त्यामुळे चुकीचं होऊ शकत नाही. पण एखाद्याने केलं असेल चुकीचं तर आमची ओबीसी सब कमिटी अशा चुकीच्या प्रमाणपत्राची दखल घेईल आणि चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर त्या सर्व दाखले ओबीसी सब कमिटी मागवेल. कारण आम्ही जे इश्यू केलेले दाखले मागवू शकतो, आमच्या अधिकाऱ्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी आहे. त्यामुळं चुकीच्या पद्धतीचा GRचा अर्थ कोणी काढू नये असं शिष्टमंडळाची मागणी होती. मात्र एक गोष्ट खरी आहे की एखाद्या अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने आमच्या GRचा चुकीचा अर्थ काढू नये आणि कोणाच्याही समाजावर अन्याय करू नये. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पाटील पण चॅलेंज करतात. अधिकाऱ्यांची केलेला तो पराक्रम नाही आहे. काही लोकांनी जे कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केले आहेत त्यांनी खोडतोड केली आहे, अधिकाऱ्यांनी खोडतोड नाही केली आहे. ज्यांनी ओबीसी सर्टिफिकेट मागितले त्यांनी खोडतोड करून मागितलेले आहे. काही जन्म तारखेच्या दाखल्यावर खोडतोड आहे, जन्माच्या दाखल्यावर, काही वंशावळीच्या दाखल्यावर खोडतोड आहे, काही आमच्या महसुली दाखल्यावर खोडतोड करून प्रमाणपत्र मागितले आहे. असे दाखले माननीय भुजबळ साहेबांनी दाखवले आहे. परंतु ओबीसी समाजाला थेट चॅलेंज मनोज जरंगे पाटील देतात. 94च्या GR-लाच आम्ही कोर्टात आव्हान देऊ असं म्हणतात. लोकशाहीमध्ये सर्वांना सर्व अधिकार आहे. ज्यांना ज्यांना जे वाटते ते करण्याचा अधिकार आहे. कोर्टामध्ये शेवटी कोर्ट जेव्हा कुठला निर्णय येतो ते सर्व नियम कायदे संविधानामध्ये अंतर्भूत त्या ठिकाणी कायदे, त्यामुळं जातीच्या आरक्षणासंबंधीचे कायदे आहेत, कायद्याला धरूनच त्या ठिकाणी निर्णय होतात. त्यामुळे कुणालाही कुठली मुभा आहे त्यांनी त्याचं काम करावं. सरकार मात्र या भूमिकेत आहे की मराठा आणि ओबीसी समाज समोर येणार नाही. दोन्ही समाजाला सरकार न्याय देईल. कुणाच्या ताटातलं कुणाच्या ताटात जाणार नाही. मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे
कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही. बावनकुळे सर, आज उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा मेळावा पुण्यात होता. त्यावेळेस उद्धव ठाकरे बोलताना असं बोललेत की आम्ही ज्यावेळेस भाजपसोबत होतो त्यावेळेस कडवट होतो आणि आम्ही भाजपबरोबर नाही आहोत, तर आम्ही हिंदुत्व सोडलंय का, असा सवाल ते उपस्थित करतात आहेत. भाजपचं अमर प्रेम आहे आणि आमचं लव जिहाद आहे का, असा देखील ते सवाल उपस्थित करतात आहेत. नाही, कळवटपणा तर उद्धव ठाकरेंनी घेतली. आम्ही कधीच कळवटपणा उद्धव ठाकरेची घेतली नव्हती. माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार असताना 2014 ते 19 माननीय देवेंद्र फडणवीसजींनी उद्धव ठाकरेंच्या ज्या ज्या सूचना, जे काही त्यांनी या राज्याकरता महत्त्वाचे विषय मांडले होते, त्या सर्वांचा मान सन्मान करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केलं. उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द पाळला गेला, पण कळवळ भूमिका तर उद्धव ठाकरेंनी घेतली. देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री करण्याच्या वेळी त्यांनी घुमजाव केलं, त्यांनी कळवळ भूमिका घेतली. आणि आता तर एवढी कळवळ भूमिका घेतली आहे की उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये, उद्धव ठाकरेंच्या खासदाराच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकत आहेत. त्यामुळं भूमिकेपासून तुम्ही दूर गेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान काँग्रेस पार्टी करताना काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधीच्या मांडीच्या मांडी लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. हिंदुत्वापासून तुम्ही दूर गेले आहेत. त्यामुळं तुम्ही काही आता सांगू नका. महाराष्ट्र तुम्हाला समजला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला जागा दाखवली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा लोक जागा दाखवतील. 51% लढाई महायुती जिंकून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी आमचं जे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जिंकू. उद्धव ठाकरेंचं आता किती त्यांनी सांगितलं हिंदुत्व हिंदुत्व केलं, उद्धव ठाकरे केव्हाच हिंदुत्वापासून दूर गेले. काही आक्रमक कोणी झालं नाही. सर्वांनी भूमिका मांडली. शेवटी भूमिका मांडताना कोणाचा आवाज जास्त असतो, कोणाचा आवाज कमी असतो. त्यामुळे ते आक्रमक नसतात, भूमिका मांडतात. देखिए, ओबीसी का जो एक डेलीगेशन आया था, माननीय मुख्यमंत्री से मिला, 2 घंटे चर्चा हुई, अनेक विषय पे अलग अलग इशू पे चर्चा हुई. महाज्योति के बारे में, निधि के बारे में चर्चा हुई, फंड्स के बारे में चर्चा हुई, ओबीसी हॉस्टल के बारे में चर्चा हुई. फिर वो जो जीआर निकला है ओबीसी प्रमाण पत्र देने को लेकर, मराठा कुंभी मराठा जो परिवार है उनको लेकर, तो कुछ शंकाएं थी, कुछ संशय थे, कुछ जीआर के बारे में संभ्रम थे. माननीय मुख्यमंत्री जी ने एक मुद्दों पे सभी शिष्टमंडल से चर्चा की. जितने भी मुद्दे शिष्टमंडल ने माननीय मुख्यमंत्री जी के सामने रखे, एक विषय पे मुख्यमंत्री जी ने चर्चा की और सारा समाधान किया गया. और कोई भी जीआर का उल्लंघन अगर करते हैं या जीआर का दुरुपयोग करते हैं, उस सारे अधिकारी अगर जवाबदार रहेंगे. जो अधिकारियों ने जीआर का गलत उपयोग किया है, गलत अर्थ निकालकर सर्टिफिकेट इशू किए हैं, ऐसी भी डिमांड थी, वो भी डिमांड माननीय मुख्यमंत्री जी ने कहा हम चेक करेंगे. और मैं जवाबदारी से कहता हूँ, ओबीसी समाज पर कोई अन्याय नहीं होगा, मराठा समाज के ऊपर कोई अन्याय नहीं होगा. दोनों समाज आमने सामने नहीं आएंगे. इसके लिए सरकार खुद और हमारा ओबीसी शिष्टमंडल भी उन्होंने ये मान्य कर लिया. लेकिन जो 10 तारीख का मोर्चा ठहरा है ओबीसी संगठन का, वो मोर्चा नहीं होना चाहिए. इसका माननीय मुख्यमंत्री जी ने रिक्वेस्ट की संगठन को कि भाई आने वाली पूर्व परिस्थिति और जो अभी पूर्व परिस्थिति हुई है और किसानों की जो परिस्थिति है, ये परिस्थिति में सरकार का वो साथ दे, कोई भी मोर्चा न निकाले. जब भी ओबीसी शिष्टमंडल को सरकार से बात करनी है, सरकार तैयार है और दोनों समाजों के सरकार न्याय देगी. सरकार किसी पे अन्याय नहीं करेगी, यही मुख्यमंत्री जी ने उनको कहा है. और सारे मुद्दों को लेकर मुख्यमंत्री ने चर्चा की है, सारे संभ्रम दूर करने का प्रयास किया है. अब कोर्ट में केस चालू हो गया है, हाईकोर्ट में केस चालू हो गया जीआर को लेकर. तो मुझे लगता है जब हाईकोर्ट में एक आधा पिटीशन होगा, उस समय सरकार को कोर्ट के निर्णय का वेट करना पड़ता है. ओबीसी शिष्टमंडल को भी समझाया हमने कि उन्होंने कहा कि पात्र शब्द डालिए, जीआर में पात्र शब्द लिखिए. तो हमने सबने कहा कि भाई पात्र शब्द अभी कोर्ट में जीआर चैलेंज हो चुका है और कोर्ट में जब एक आधा केस शुरू है, वो समय जीआर को छेड़छाड़ करना भी ठीक नहीं है. कोर्ट जो भी निर्णय करेगा उसमें होगा जो निर्णय होगा.
पत्रिका निकालने की बात की है, क्या कहीं ना कहीं ये जो सर्टिफिकेट इशू हो रहे हैं उसमें कहीं गड़बड़ी नजर आ रही है, फेक सर्टिफिकेट निकल रहे हैं? क्योंकि आज छगन भुजबल जी ने भी उदाहरण देते हुए इन बातों का जिक्र किया। एक छगन भुजबल जी ने पिछले ओबीसी सब कमेटी में और आज जो कुछ लोगों ने उनके जन पत्रिका में या फिर उनके रेवन्यू रिकॉर्ड पे और उनके पास जो रिकॉर्ड है वंशावली का, वहाँ पर उन्होंने वो राइट किया है। ऐसे 10-12 एग्जाम्पल छगन भुजबल जी ने दिए। उसके ऊपर पंकजा मुंडे जी ने भी कहा कि गलत तरीके से जो सर्टिफिकेट इशू हुआ है, जो अवैध सर्टिफिकेट है, ये अगर बड़े पैमाने में निकले होंगे तो उसके लिए श्वेत पत्रिका निकालनी चाहिए, इसे पंकजा जी ने कहा। लेकिन सरकार यानी ओबीसी सब कमेटी में पंकजाताई मुंडे भी मेरे साथ है। हम ओबीसी सब कमेटी पहला आंकड़े मंगवाएंगे, इसमें सही में झूठा निकला है क्या, कोई अधिकारियों ने गैरफायदा लिया है क्या, कोई लोगों ने इसका गैरफायदा लिया है क्या, कुछ वंशावल गलत बता के गैरफायदा लिया है क्या, कोई ओवर राइट करके गड़बड़ की क्या, ये सारा ओबीसी सब कमेटी चेक करेगी। ये क्वांटम कितना है वो चेक करना पड़ेगा। श्वेत पत्रिका निकालने के लिए क्वांटम क्या है? अगर छोटे मोटे 10-12 हो गए तो उसको सरकारी इंक्वायरी कॉल कर सकती है, तो उसकी चौकसी हो सकती है। माननीय पंकजा जी, हम लोग सब लोग एक बार चौकसी कर लेंगे कि इसमें सही में झूठ हुआ है क्या। ये कहने सुनने वाली बात नहीं, चेक करनी पड़ेगी, हमारे सारे रिपोर्ट लेने पड़ेंगे। ओबीसी सब कमेटी ये ओबीसी प्रमाण पत्र के सारे जो इशू है उसको कॉल करेगी और उसमें चेक करेगी कि झूठा हुआ है कि सही है। अगर सही है तो सही है, जो पात्र है वो पात्र है, जो अपात्र है उनके लिए सर्टिफिकेट कैंसिल भी हो सकती है, वैलिडिटी कमीशन है वहाँ वो रद्द हो जाएगी। इसके लिए बहुत रास्ते हैं, रास्ता नहीं ऐसा नहीं है। मुझे लगता है कि वो रास्तों का अवलंबन हम करेंगे। कोई भी जीआर का उल्लंघन नहीं होगा, कोई भी अधिकारी जीआर का गैरवापर नहीं करेगा, कोई भी व्यक्ति जीआर का गैरवापर नहीं करेगा। इसके लिए शासन ने पूरी बंदोबस्त किया है। देखिए, बीजेपी के साथ थे, बीजेपी ने पूरा सम्मान किया, बीजेपी से उन्होंने ही मुंह तोड़ा और बीजेपी से मुंह तोड़कर मुख्यमंत्री बनने की चाहत में वो कांग्रेस के साथ बैठ गए। अब उद्धव ठाकरे को 2 सवाल है, जहाँ हिंदुत्व की बात करते हैं। पहला सवाल है उद्धव ठाकरे को, उद्धव ठाकरे जी पहले बताइए कि आपके जो मेंबर ऑफ पार्लियामेंट के रैली में पाकिस्तान को ध्वज फहराए कि नहीं फहराए? आप ये बताइए, स्वतंत्रवीर सावरकर का अपमान हो रहा था, राहुल गांधी अपमान करते, आप उनके साथ बैठे कि नहीं बैठे? आप वोटों की लालच में उनके साथ बैठकर हिंदुत्व के विचारों को छोड़ा कि नहीं छोड़ा आपने बीजेपी का जो अलायंस तोड़ा मुख्यमंत्री बनने के लिए, वो टाइम आप कांग्रेस के साथ बैठे, तो कांग्रेस के साथ बैठने के बाद क्या निर्णय होता, क्या आपकी भूमिका थी? तो मुझे लगता है उद्धव ठाकरे जी, आपको जनता ने सबक सिखा दिया है। विधानसभा चुनाव में आपके सारे लोगों ने आपको बता दिया है कि आप हिंदुत्व से दूर चले गए हैं। हिंदुत्ववादी वोटों ने भी बता दिया उनको, और आगे भी मैं आपको दावे के साथ कहता हूँ, आने वाले चुनाव में भी उद्धव ठाकरे जी को लोग वोट नहीं देंगे। उद्धव ठाकरे जी ये बैठे हैं कांग्रेस के साथ, कांग्रेस के विचार उद्धव ठाकरे ने स्वीकार कर लिए हैं, और आज भी महायुति 51% वोट शेयर लेकर पूरे महाराष्ट्र में जीतेगी। पूरे नगरपालिका, जिला पंचायत, महानगर पालिकाओं में हमारी महायुति पूरे बहुमत के साथ चुन के आएगी, ये मुझे विश्वास है। उद्धव जी खुद आत्मपरीक्षण कर ले, हिंदुत्व से दूर कौन गया है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।